गणपतीचं एक नाव एकदंत पण आहे. पण एकदंत हे नाव कसं पडलं याच्यात दोन आख्यायिका आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या आख्यायिकेनुसार महर्षी वेदव्यास जेव्हा महाभारताची रचना करतात तेव्हा गणपती न थांबता महाभारत लिहितात. परंतु असं लिहिता लिहिता गणपतींची लेखणी तुटते आणि आणि गणपती त्यावेळेस न थांबता आपला दात तोडून महाभारताची रचना करतात आणि एक महाकाव्य पूर्ण जगाला देतात. म्हणून गणपतीचे एक नाव एकदंत आहे. दुसऱ्या आख्यायिकेनुसार परशुराम हे महादेवाला भेटायला कैलास पर्वतावर येतात. त्यावेळेस श्री गणेश पहारा देत दरवाजावर बसलेले असतात. त्यावेळेस परशुराम म्हणतात की मला महादेवांना भेटायचं आहे. परंतु गणेशजी त्यांना समजावून सांगतात की महादेव हे आराम करत आहे आणि पार्वती माता सोबत आहे, तेव्हा तुम्ही इथेच थांबा आणि जेव्हा आज्ञा मिळेल त्याच्यानंतर त्यांचं दर्शन घ्या. परंतु परशुराम गणपतींचं ऐकत नाही आणि ते हट्ट करतात की मला आत्ताच महादेवांना भेटायचं आहे. परंतु गणेशजी त्यांना समजावून सांगतात की महादेव आराम करत आहे, त्यांची आज्ञा येईल तेव्हाच तुम्ही त्यांना भेटा किंवा नंतर या. परंतु परशुराम त्यांना लहान समजून जबरदस्ती अंदर जाण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा बाल गणेश त्यांना अडवतात आणि दोघांमध्ये एक युद्ध होते. त्यावेळेस परशुराम आपलं शस्त्र जे की महादेवांनी त्यांना दिलेलं असते ते श्री गणेशावर चालवतात. त्यावेळेस महादेवांच्या शस्त्राचा मान ठेवावा म्हणून बाल गणेश त्या शस्त्राचा वार आपल्या दातावर घेतात आणि दात तुटून जातो आणि त्यातून रक्त निघायला लागते. अशी वर्णन गणेश पुराणमध्ये आपल्याला पाहिलेलं दिसते. त्याच्यामुळे गणपतीचं एक नाव एकदंत पण आहे आणि यातून त्यांचं त्याग आणि मोठ्यांचा आदर करणे आणि संयम याचं ते उदाहरण पूर्ण जगासमोर ठेवतात. अशा प्रकारे गणपतीचं आणखीन एक नाव एकदंत असं पण आहे. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला स्टोरी कशी वाटली. थँक्यू.